नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। ट्रिपल सीट जाणं जीवावर बेतलं। भीषण अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे। पण ही नेमकं घटना कुठे घडली आहे, हा अपघात कसा घडला, हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। कासा सायवन मार्गावर दुचाकी आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला। राहुल हरके वय 20, चिन्मय चौरे वय 19 आणि मुकेश वावरे वय 20 अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत। ते दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होते। कासा सायवन मार्गावरून राहुल हरके, चिन्मय चौरे आणि मुकेश वावरे हे तिघे एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते। त्यांच्या भरधाव दुचाकीने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनी नजीक समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की इको कार जागीच उलटली, तर अपघातात दुचाकीचा देखील चकनाचूर झाला। भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत झाल्याचे घोषित केले। दुचाकी आणि कारच्या या भीषण अपघातात राहुल हरके, चिन्मय चौरे आणि मुकेश वावरे या तिघांच्या डोक्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातातील मृत 3ही तरुण डहाणू तालुक्यातील कासा चारोटी परिसरातील रहिवासी आहेत। 3 तरुणांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। अपघातात कारमधून प्रवास करणारी एक महिला जखमी झाली असून रीना मोरे असे जखमी महिलेचे नाव आहे। महिलेला उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे। या प्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करीत आहे। या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CA मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।